नमस्कार, मी वेदांकी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अंडा राईस. त्याच्यासाठी मी कढई तापायला ठेवले, त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकले आणि तेल गरम व्हायला ठेवले. साहित्यासाठी मी अंडी घेणार आहे 5, 3 मोठे कांदे बारीकच्या लांब चिरून आणि 2 सिमला मिरची लांब चिरून. भात आहे तो मी उकडवून घेतला आणि त्याला मोकळा करून ठेवला आहे. राईस तुम्ही कोणतेही म्हणजे गावठी किंवा बिर्याणीचे किंवा चायनीजचे वापरू शकता. आले लसूण पेस्ट घेतले, आता एक ग्लास घेतलाय. त्या ग्लासमध्ये आपल्याला ही अंडी फोडायची आहे. सगळे अंडे असेच फोडून घ्यायचे आपल्याला. गॅस बारीक करून ठेवला आणि अंडी फोडून घेते. मी आता 4 अंडी फोडून घेतले. त्यांना आपल्याला फेटून घ्यायचं चमच्याच्या मदतीने. असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दुसरा अंडा आहे तेही आपल्याला फोडून टाकायचं आहे आणि तेही फेटून घ्यायचं आहे. पूर्ण असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. तर गॅस परत चालू केला आणि तेल आपलं तापलं. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अंड फोडलेले आहे ते ऑमलेट बनवायचे. याच्यामध्ये मी काहीच दुसरं वापरले नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित अंड्याचं ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. आता आपलं ऑमलेट झालंय तर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये ऑमलेट झालेलं एक एक करून काढायचं आहे आणि ते थंड व्हायला ठेवायचं आहे. अंड पूर्ण काढून घेते. ऑमलेट आहे ते थंड व्हायला ठेवते. तर कढईमध्ये परत 2 पळी मी तेल टाकते. ते गरम व्हायला ठेवले. मंद आचेवर मी गरम व्हायला ठेवले तेल. ते याच्यात मला मिरच्या लागणार आहेत तर मी मिरच्या घेते. त्यांनी छोटे छोट्या आकारात कटिंग करून घ्यायचं बारीक. मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचे वापरू शकता, नाही वापरायचे असतील तर नका वापरू, काही प्रॉब्लेम नाही. तर अशी मिरची मी कापून घेते पूर्ण. मिरची तेलात टाकून घ्यायच्या आहेत. आपल्याला कांदाही टाकून द्यायचा आहे. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला शेकवायचं आहे. कांद्याला थोडा कलर चेंज होईपर्यंत. जे अंडे आपण ऑमलेट बनवलंय त्याचं असं चमच्याच्या साहाय्याने स्मॅच करून घ्यायचं आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला अंड स्मॅच करून घ्यायचं आहे पूर्ण ऑमलेट. असं एकदम बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत.
अगदी व्यवस्थित पीस मारून घ्यायचे आहे. आता आपला कांदा थोडा ब्राऊन होत चाललाय. परत एकदा हलवून घेते. परत पीसेस करून घेते. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर असं व्यवस्थित आपला आता कांदा परतून घ्यायचा आहे. आणि ती शिमला मिरची कटिंग केलेली ती टाकायची. 1 ते 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकते. ते थोडंसं कच्चं पण त्याचं काढण्यासाठी थोडंसं परतून घेते 2 सेकंड फक्त. आणि मग शिमला मिरची टाकायची. याच्यात तुम्हाला आवडतील त्या तुम्ही भाज्या यूज करू शकता. मी फक्त शिमला मिरचीच यूज केले. तुम्ही कोणत्याही भाज्या यूज करू शकता. चवीपुरतं मीठ तेल टाकून घेते 1 पळी आणि मिक्स करते. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. थोडासा मी अजिनोमोटो टाकते अगदी किंचित टेस्टसाठी. थोडं अर्धा चमचा असं सोया सॉस पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आपण मिरची यूज केली, मिरची नाही यूज केली तर 1.5 ते 2 चमचे टाकावं लागतं. मी मिरची यूज केली तर फक्त अर्धा चमचा यूज केले. ते मसाले पूर्ण मिक्स करून घेऊन चवीपुरतं मीठ टाकून घेते. थोडंसंच टाकून घेतले कारण त्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं फ्राईड राईस मसाल्यामध्ये. आणि चिंचचा फ्राईड राईस मसाला घेतला, तो अर्धा पॅकेट यूज केला. हे पॅकेट 10 रुपयाला बाजारमध्ये मिळतं. आता हा आपला राईस मोकळा केलेला आहे तसं पूर्ण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. मसाले मिक्स करून घ्यायचे त्याचे. पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आता त्याचे. व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेले जे अंडे तुकडे आहेत तेही टाकून घ्यायचे आणि तेही मिक्स करायचे. हे पूर्ण राईसला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाले. याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटात हे झाकण ठेवले. बाकी माझं किचनचं काम आवरून घेते. थोडीशी कोथिंबीर घेऊन बारीक चिरून घ्यायची. त्याच्यात मी कोथिंबीर घेतली. तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता साफ करून कोथिंबीर धुवून घेतली. तिला कैचीने व्यवस्थित अगदी बारीक चिरून घेते. आता
छान असं बारीक एकदम चिरून घ्यायचे. झाकण काढून परत एकदा राईस खालीवरच मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यात राईसमध्ये पण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मसाल्यामध्ये मी थोडं मीठ टाकलं होतं आणि थोडं जे राहिलेलं सोया सॉस आहे वरतून 1 चमचाभर असं टाकून घेते. परत राईस मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कोथिंबीर टाकून घेते. आपला राईस रेडी झाला तर वरती कोथिंबीर टाकून घ्यायचं व्यवस्थित. आणि परत आता थोड्या वेळासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं. अगदी 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. सोबतच मी किचन पण क्लीन करून घेतली, कारण राईस बनवताना भरपूर पसारा झाला होता. तो पसारा पण हातासोबत मी आवरून घेतला. आता राईस रेडी झाला तर चेक करून घ्यायचं. आपला राईस रेडी झाला आहे. आता याला घ्यायचं. अशा पद्धतीने आपला हा राईस रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. थँक्यू.